सरिता कौशिक तुमच्या हक्काच्या प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत करते। आजच्या आपल्या 0 आवर मध्ये आपण 2 अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत। त्यातल्या काही बाबी समजून घेणार आहोत। पहिला विषय अर्थात मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारची सुरू असलेली तयारी, तर दुसरा विषय ज्यानं सोशल मीडियात धुमाकूळ घातलाय आणि नोएडा पोलिसांना कामाला लावलाय तो आहे एल्विश यादव आणि स्नेक बाईटचे नशेखोर। सुरुवात करूयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं। मराठा आरक्षणासाठी 2 महिन्यात दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी काल उपोषण मागे घेतलं। मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत 9 दिवस चाललेलं उपोषण संपलं, मात्र विषय काही संपला नाहीये। मराठा आरक्षणावर सरकारला स्पष्ट तोडगा मिळाला नाही म्हणून जरांगेंनी नवीन डेडलाईन दिली। त्यावरूनही मनोज जरांगे आणि सरकारमध्ये थोडा विसंवादही दिसला। नवी डेडलाईन म्हणून मनोज जरांगेंनी 24 डिसेंबर पर्यंतचा कालावधी दिला, तर सरकारनं हीच डेडलाईन 2 जानेवारी असल्याचा दावा केला। तारखांचा हाच गोंधळ आजही कायम आहे। तारखांचा आणि अध्यादेशांचा गोंधळ दूर करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगेंना भेटणार आणि त्यानंतर फायनल डेडलाईन पुढे येईल। असं असलं तरी शिंदे सरकारनं आपल्या बाजूनं कामाला सुरुवात केली आहे। मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेताच अवघ्या काही मिनिटात मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि आपला प्लॅन स्पष्ट केला। पण त्यात जरांगे बोलत असलेले सरसकट आरक्षण नव्हते। शिंदेंनी मात्र आजच राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली। त्यात जिल्हाधिकारी आणि मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीत समन्वय साधण्यासाठीचे निर्देशही दिले। यासोबतच कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला राज्यभरात वेग देण्यासाठीची पावलं उचलली जात आहेत। नक्की तारखांचा आणि सरसकट आरक्षणाला घेऊन सरकार आणि जरांगे यांच्यात विसंवाद आहे का? आपल्या बरोबर आजच्या चर्चेत असणार आहेत सरकारच्या यशस्वी शिष्टमंडळाचे सदस्य मंत्री अतुल सावे। त्यांच्याकडून आपण हे मुद्देही समजून घेऊयात। यावरच होता आमचा आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, काल ठरलेल्या मुदतीच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। खरं तर नव्या डेडलाईन आधी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल का आणि मनोज जरांगेच्या 3ऱ्या टप्प्यातील उपोषणाआधीच मराठा आरक्षण जाहीर होईल का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। त्याची उत्तरं मिळतील तेव्हा मिळतील। मात्र काल जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर महाराष्ट्र सरकारनंही आरक्षणासंदर्भात वेगवान पावलं उचलायला सुरुवात केली आहे। असाच वेग आज राज्याच्या रस्त्यांवरही दिसला, कारण गेल्या 8 दिवसांपासून बंद असलेली एसटी आज पुन्हा सुरू झाली। ठप्प झालेला गावगाडा आज पुन्हा सुरू झाला। बाजारपेठांमध्येही शांतता होती, मात्र आज सकाळपासूनच बाजारपेठाही गर्दीनं भरल्या। दिवाळीच्या तोंडावर खरेदीला जोर आलाय। गेल्या काही दिवसांपासून ज्या बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटरनेट बंद होतं, तिथं आज सगळ्या सेवा सुरू झाल्यात। 2 दिवसांच्या इंटरनेट डिटॉक्स नंतर इथल्या मोबाईल्समध्ये इंटरनेट सुरू झालं। तुर्तास तरी महाराष्ट्रात सगळं सुरळीत सुरू आहे आणि पुढेही ते तसेच राहील अशी अपेक्षा आहे। मनोज जरांगेंनी दिलेल्या डेडलाईनमध्ये सरकार कोणतं पाऊल उचलणार आहे ज्यानं मराठा आरक्षणाचा मार्ग निघेल? पाहूयात एबीपी माझाचा रिसर्च रिपोर्ट। मनोज जरांगे पाटील उपोषण आज त्यांनी मागे घेतलंय, त्याबद्दल मी मनोज जरांगे पाटील यांचं मनापासून आभार मानतो त्यांचे। तिकडे मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं आणि इकडे सरकार कामाला लागलं। त्यात सगळ्यात पहिला प्रयत्न आहे तो म्हणजे मराठा समाजाचं एसीबीसी आरक्षण, जे कोर्टाने रद्द केलं होतं। आणि आता त्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात
क्युरेटिव्हच्या माध्यमातून आरक्षणाचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठीच शिंदे सरकारनं जो प्लॅन केलाय तो एबीपी माझाच्या हाती लागलाय. मराठा समाजाचं ECBC आरक्षण ज्या कारणांनी रद्द झालं त्या सर्व कारणांचं निराकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. यासाठी अशा याचिकांची सुनावणी अँटी चेंबरमध्येच घेण्याचं नेहमीचा प्रघात टाळून ही सुनावणी खुली व्हावी यासाठी सरकार न्यायालयासमोर विनंती करणार आहे. त्याचबरोबर सरकार आणखी काय काय करणार आहे तेही पहा. मागासलेला दर्जा मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई ताकदीनिशी लढली जाईल. मराठा मागास दर्शवणारे हमाल माथाडी कामगार अहवाल, घरेलू महिला कामगार अहवाल, ऊस तोडणी कामगार अहवाल, आत्महत्याग्रस्त शेतकरी अहवाल प्रभावीपणे मांडले जाणार आहेत. गायकवाड आयोगातील सहपत्रांचं इंग्रजीतलं भाषांतर न्यायालयाच्या सुनावणीत प्रभावीपणे मांडलं जाईल. सार्वजनिक सेवेतील मराठा समाजाच्या प्रतिनिधित्वाची टक्केवारी मोजताना अनपेक्षित सूत्र मांडली गेली. यात मराठा समाजाची टक्केवारी खुल्या प्रवर्गाच्या 48% बरोबर मोजली गेली. खरं तर ही टक्केवारी एकूण 100% बरोबर मोजली गेली पाहिजे होती. हे अन्यायकारक व घटनाबाह्य सूत्र दुरुस्त करण्याची मागणी राज्य सरकार न्यायालयासमोर ठेवणार आहे. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगासाठीही शिंदे सरकारनं ॲक्शन प्लॅन तयार केलाय, तोही पहा. SCBC आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी दर्शवलेल्या आहेत त्या त्रुटी मागासवर्ग आयोग अधिकची माहिती संकलित करून दूर करेल. SCBC आरक्षण रद्द केल्यानंतर जस्टिस दिलीप भोसले समितीने दिलेल्या अहवालातल्या सूचना आणि पर्यायांवर सरकारने तातडीने काम सुरू केलंय. हे सत्य की ऐतिहासिक पुरावे आहेत, ते जनरल आहेत, टोटॅलिटीमध्ये आहेत, असे व्यक्तीचे नावांनी नाहीत. टोटॅलिटीमध्ये असं स्पष्ट जुने पुरावे आहेत ब्रिटिशकालीन की हा इथला समाज हा सर्व मराठा कुणबी आहे. परंतु शासनाला लागतं तर इंडिव्हिज्युअल. शासनाने प्रयत्न करून 11,500 मिळवले. आता शासनाला असं वाटतं की आपण आणखी वॉर फुटिंगवर प्रयत्न जरी केले तर आणखी काही हजार मिळाले तर आपण 2 महिन्याच्या देऊ शकू, किंवा कदाचित एखादी नवी कार्यप्रणाली डेव्हलप करून विकसित करून आपल्याला सहजपणे कुणबी सर्टिफिकेट देता आले मोठ्या प्रमाणात तर हा प्रश्न सुटेल. क्युरेटिव्ह पिटिशन हा एक शेवटचा पर्याय आहे राज्य सरकारकडे, किंवा कुठल्याही सुप्रीम कोर्टाने एखादं जजमेंट दिल्यानंतर त्याचा रिव्ह्यू जरी रिजेक्ट झाला असेल तर लास्ट अँड फायनल सोल्युशन किंवा तुम्हाला रेमेडी अवेलेबल इज क्युरेटिव्ह पिटिशन. पण क्युरेटिव्ह पिटिशन हे अनलेस अँड अंटिल यू पॉइंट आउट सम इलिगॅलिटी, काहीतरी त्याच्यातली प्रायमा फेसी इलिगॅलिटी तुम्हाला पॉइंट आउट करावी लागेल तरच क्युरेटिव्ह पिटिशन मेंटेनेबल होतं. अनलेस अँड अंटिल दॅट इज पॉइंटेड आउट क्युरेटिव्ह पिटिशन विल नॉट बी एंटरटेन्ड. खरं तर 2014 साली आघाडी सरकारने मराठा आरक्षणाची घोषणा केली. त्याला कोर्टात आव्हान मिळालं आणि आरक्षण रद्द झालं. 2019 मध्ये मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यात 13% तर शिक्षणात 12% आरक्षण दिलं. त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आणि पुढे मविया सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आणि आरक्षण रद्द झालं. आता तोच पर्याय चाचपण्याचा प्रयत्न शिंदे सरकार करण्याची शक्यता आहे. गणेश ठाकूरसह 0 अवर एबीपी माझा. एक धक्कादायक अपडेट त्या दिवशीची ज्या दिवशी बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांची घरं पेटवली, ज्याचा प्रत्येक मराठी माणसानं विचार करायला हवा. प्रकाश सोळंकेनंतर आज जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमधील हिंसाचाराबाबत माहिती दिली. त्यानुसार बीड हिंसाचारात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एकूण तरुणांमध्ये 5 जण अल्पवयीन होते, म्हणजे 18 वर्षाच्या खालचे. ज्यावेळी त्यांच्या खांद्यावर पुस्तकांचे दप्तर हवे त्यावेळी रॉकेल बॉम्ब असणारे बॅकपॅक घेऊन ते आले होते. अजून धक्कादायक म्हणजे अटक केलेल्या बहुतांश तरुणांचं वय 25 ते 30 वर्ष आहे. तेच दुर्दैव की ज्या वयात या तरुणांनी राज्याचा विकास आपल्या खांद्यावर घ्यायला हवा होता त्याच वयात कोणीतरी त्यांच्या खांद्यावरून आपला राजकीय स्कोर सेटल करतंय.
बीडच्या याच घटनेवर जयदत्त क्षीरसागर काय म्हणालेत पाहूयात. आतंकी आणि अतिरेक्यालाही लाजवणाऱ्या गोष्टी ब्रिटिशाच्या काळात आणि निजामाच्या काळात घडल्या नाहीत. त्या दुर्दैवानं गेल्या 3-4 दिवसामध्ये जिल्ह्यात घडल्यात, अनेक ठिकाणी घडल्यात. सुदैवानं, परमेश्वर कृपेनं याच्यामध्ये मनुष्यहानी झाली नाही. अन्यथा बीडच्या इतिहासाला काळिमा फासणारं, जो सर्व धर्म समभाव आणि सर्व जातीत सलोख्याचा इतिहास आहे, अशी घटना या ठिकाणी आंदोलनाच्या आणि आरक्षणाच्या निमित्तानं घडणं मला वाटतं अतिशय दुर्दैवी बाब आहे. आता वेळ झाली आजच्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला, जिथं सुरुवातीला आपण बघूया आजचा आपला प्रश्न. आजचा आपला प्रश्न होता, काल ठरलेल्या मुदतीच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतं का? बघूया सोशल मीडियावर आपल्याला काय प्रतिक्रिया आली आहे. पहिली प्रतिक्रिया एक्सवरची हेमंत साळुंके. केंद्र सरकारनं 50% आरक्षणाची अट काढल्यावरच आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल आणि याचा फायदा फक्त मराठा नाही तर प्रत्येक राज्यातील खुल्या प्रवर्गातील मागासलेल्या समाजालाही होईल. एक्सवरून महेश, मला वाटतं विधानसभा विसर्जित होईल. यूट्यूबवरून स्वप्नील खर्डे, प्रश्न सुटला नाही तर गरीब मराठा काय करतात हे सरकारनं पाहिलंय. जरांगे पाटलांचा आदेश आला की मुंबईत चक्काजाम करू, आरक्षण आमचा हक्क. यूट्यूबवरून विजय उळवेकर, खूप गुंतागुंतीचा विषय आहे, सर्व बरोबर झाले तरी सुद्धा कोर्टात ते पटवून दिलं पाहिजे. यूट्यूबवरून नितीन माळी, सरकारचा वेळ काढूपणा आहे, जानेवारीत कदाचित लोकसभेची आचारसंहिता लागणार, नंतर सरकार म्हणणार आता काही करता येत नाही. फेसबुकवरून अर्जुन सूर्यवंशी, ठरलेल्या मुदतीत आरक्षण मिळेल असं वाटत नाही, एकही मराठा नेता ओबीसी मधून आरक्षण द्या असं म्हणत नाही. इंस्टाग्रामवरून जयेंद्र गवस, नाही, जरांगेंचा अण्णा हजारे होऊ नये म्हणजे मिळवलं. इंस्टाग्रामवरून शिवाजीराव पवार, वाटत तर नाही, 40 वर्ष गेले अजून 2 महिने. जेव्हा मराठा आरक्षण आंदोलनाच्या आड काही हिंसक घटना घडल्या तेव्हा मुंबईत गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीचीही तोडफोड झाली होती. त्याच गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली. त्यावर 8 नोव्हेंबरला सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलंय. महाराष्ट्रात जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा याचिकेत आरोप करण्यात आलाय. तसंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच मनोज जरांगेच्या आंदोलनामागे असल्याचा आरोप सदावर्तेंनी केलाय. त्यावर काहीही बोलणार नसल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलंय. तर तिकडे मनोज जरांगेंचं कुटुंब तुळजाभवानीच्या दर्शनाला आज पोहोचलं. दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सुरू झालं तेव्हा उपोषण लवकर सुटावं म्हणून जरांगेंच्या पत्नीनं तुळजाभवानी मातेला साकडं घातलं होतं. त्यामुळे काल जरांगेंनी उपोषण सोडल्यावर लगेचच त्यांची पत्नी कुटुंबियांसोबत तुळजाभवानीचं दर्शनासाठी पोहोचली. उपोषण सुटल्याचा आनंद कुटुंबियांच्या चेहऱ्यावर होताच, मात्र आरक्षण न मिळाल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे मनोज जरांगेंचं उपोषण संपलं असलं तरी पुढचे 2 महिने ही टांगती तलवार सरकारच्या डोक्यावर असणार आहे. त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मंत्री अतुल सावे. काल अंतरवालीमध्ये सरकारचं जे शिष्टमंडळ गेलं होतं, ज्यांच्या शिष्टाईला यश आलं, त्या शिष्टमंडळात अतुल सावे होते आणि तेच आपल्याला सरकारचा ॲक्शन प्लॅनही सांगतील. त्यांच्याशी बातचीत करूया आपल्या गेस्ट सेंटरला. अतुलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर पहिल्यांदा जेव्हा आपण काल शिष्टमंडळ म्हणून जात होता तर तेव्हा एकंदरीतच मागच्या खेपेला आणि ज्या पद्धतीची परिस्थिती होती त्यात तुम्हाला आशावाद होता का की कालच्या काल उपोषण मागे घेतल्या जाईल? आपलं म्हणणं बरोबर आहे. काल आम्ही ज्यावेळेस जस्टिस गायकवाड साहेब आणि जस्टिस सुक्रे साहेब
यांच्या बरोबर आणि मंत्री उदय सामंत साहेब आम्ही मुंबईहून निघालो. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस आमच्याबरोबर तिकडे मंत्री भुमरेजी, मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार नारायण कुचे असे आम्ही सगळे चर्चा केली आणि आम्ही असं ठरवलं की आधी माजी न्यायाधीश गायकवाड साहेब आणि सुक्रे साहेबांनी त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे की वेळ का लागतोय आणि जर त्यांना ते लक्षात आलं तर नक्कीच ते आम्हाला सरकारची मागणी ते मान्य करतील असा आम्हाला विश्वास होता. आणि त्या पद्धतीनेच बच्चू कडूंबरोबर माजी न्यायाधीश गायकवाड साहेब, कारण की त्यांनीच पहिल्या वेळेस जे मराठा आरक्षण दिलं होतं त्यावेळेस त्यांचाच तो अभ्यास होता, म्हणून त्यांच्या नेतृत्वात आणि सुक्रे साहेबांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटलं. आम्ही खूप खूप आभारी आहोत मनोज जरांगेचे की त्यांनी आम्हाला सरकारचा प्रस्ताव मान्य केला काल आणि जो वेळ दिला त्याबद्दल. एक विसंवाद आम्हाला तरी मीडिया म्हणून दिसतो आहे अतुलजी. त्यातला महत्त्वाचा भाग हा आहे की मनोज जरांगे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये जे सांगितलं ती त्यांनी 24 तारीख सांगितली डिसेंबरची की डेडलाईनची, आणि मुख्यमंत्री मात्र 2 जानेवारी सांगतात आहेत. आपण होतात तिथे, नक्की काय मान्य करण्यात आलं? नाही, मी आपल्याला सांगू इच्छितो, काल ज्यावेळेस आम्ही सगळे भेटलो त्यावेळेस आम्ही तर 3 महिने त्यांनी वेळ द्यावा अशी विनंती केली होती, कारण की हा सगळा जो डाटा जमा करायचा आहे त्याला किमान 3 महिने लागतील. पण त्यांचा आग्रह असा होता की तुम्ही मॅनफोर्स जास्त लावा, लोक जास्त लावा आणि तो लवकरात लवकर पूर्ण करा. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या समर्थकांना पण विचारलं की आपण ह्यांना 2 महिने वेळ द्यायची का, तर समर्थकांनी पण हो म्हटलं आणि नंतरच मनोज जरांगेंनी 2 महिन्याचा वेळ देतो म्हणून असं कबूल केलं. पण आता ते काय झालं की काल 2 नोव्हेंबर होती, आम्ही 2 महिने म्हटलं की 2 डिसेंबर आणि 2 जानेवारी होते असा सगळ्यांचा आमचा समज होता. पण त्यांनी नंतर सांगितलं की नाही, मी 24 डिसेंबरपर्यंतच वेळ देईन. तर म्हणून आमची त्यांना विनंती काल पण होती, आजही आहे की आपण आपल्या समर्थकांसह 2 महिने, आणि त्यांनी समर्थकांना विचारलं पण की आपण 2 महिन्याची वेळ द्यायची का, तर समर्थकांनी हो म्हटलं होतं. त्या हिशोबाने ते, पण तो जरी असला तरी माननीय मुख्यमंत्री साहेब मनोज जरांगेंशी बोलून तो विषय खूप मोठा नाही आहे. 24 आणि 2मध्ये 7 दिवसाचा फरक आहे. 7 दिवसाचा नक्कीच ते मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता सहकार्य करतील. अतुलजी, गेल्या खेपेला सरकारला खरं तर 40 दिवस मिळाले होते, मात्र कुठलंही सोल्युशन समोर आलं नाही. आता 2 महिने मिळालेला आहे, पण खरंच यातून काही तोडगा निघणार आहे का? सरकारकडे काही प्लॅन आहे का, की फक्त क्युरेटिव्ह पेटिशन ही एवढंच ऑप्शन तुमच्या समोर आहे? मी आपल्याला सांगूया, क्युरेटिव्ह पिटिशनमध्येच आपल्याला असेल 2019मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षणचं केलं होतं. त्याला हायकोर्टामध्ये त्यांनी टिकवलं पण होतं, म्हणजे हायकोर्टात कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. पण त्यानंतर सरकार बदललं, उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि त्यांनी अशोक चव्हाणांवर जबाबदारी दिली होती आणि सुप्रीम कोर्टात जो डाटा सबमिट करायला पाहिजे होता तो न केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. तशा पद्धतीचं पुन्हा रिपीट होऊ नये म्हणून फुल प्रूफ सगळा डाटाबेस तयार करून आरक्षण दिलं जाईल असा हा सरकारचा उद्देश आहे. आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की आम्ही त्याच्यामध्ये मॅनपॉवर वगैरे वाढवून 2 महिन्यात त्याच्यात यशस्वी होऊ. अतुलजी, अजून एक विसंवाद आम्हाला तरी मीडिया म्हणून दिसतो आहे, आणि जसा तारखेचा तो आहे त्याच पद्धतीनं नक्की मनोज जरांगे यांना अजून कुठल्या बाबतीत आपण वेळ दिलेला आहे? काय नक्की मागणी तुम्ही त्यांची मान्य केलेली आहे?
नाही, कसं आहे, एकदा डाटा आपल्या हातात आला की आपल्याला चर्चा, म्हणून आपण त्या कमिटीमध्ये त्यांचा पण एक सदस्य, त्यांच्याबरोबर जो काम करतो तो सदस्य आपल्या बरोबर असावा असा आमचा प्रयत्न आहे. कारण की तो असला तर त्याच्याशी चर्चा करता येईल. ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या काही विषयावर चर्चा झाली तर आम्ही आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्याला फुल प्रूफ यावेळेस आरक्षण करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही कोर्टात त्याच्यात कुठल्याही प्रकारची अडचण सरकारला किंवा मराठा समाजातील लोकांना येऊ नये. खरं तर गेल्या खेपेला जेव्हा जरांगे यांनाही 40 दिवसाची मुदत घेतली होती तेव्हा त्यांनी बरेच दौरे काढले होते आणि त्या दौऱ्याचा प्रतिसाद आपण बघितला होता आणि त्यामुळेच सरकारची अडचण वाढली होती. आता ते 8 दिवस आराम करणारे आणि परत महाराष्ट्राचे दौरे काढणारे, त्यामुळे या दौऱ्यांवर सरकारची काय भूमिका आहे? सरकारने अजून त्याच्यात काही निर्णय घेतलेला नाही. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना विनंती पण केली आहे की तुम्ही आमच्याकडे या, आपण चर्चा करू, कित्येक गोष्टी चर्चेच्या माध्यमातून सोडवायचा प्रयत्न करू. आणि मला नक्कीच खात्री आहे की एकनाथ शिंदे साहेबांमध्ये ती म्हणजे कला आहे की ते नक्कीच भेट झाल्यावर त्यांना कन्व्हिन्स करतील आणि जो त्यांनी दिलेला टाईम आहे त्या टाईम फ्रेममध्ये काम करायचा प्रयत्न करू. खरं तर आता आमचा शेवटचा हाच प्रश्न आहे की परत नक्की भेट कधी आहे जरांगे आणि शिष्टमंडळ किंवा जरांगे आणि मुख्यमंत्री यांची? ते मुंबईला येणार आहेत का? नाही, अजून काय डेट. काल असं ठरलं की आधी पहिले त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं आणि त्यांची तब्येत पहिले चांगली झाली. तब्येत शेवटी चांगली असणं त्यांची आपल्या सर्वांसाठी गरजेची आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्यांच्या थोडीशी सूज वगैरे असं टी व्हीवर दाखवलं आहे. मी आज तर मुंबईत आहे पण उद्या नक्कीच गेल्यावर त्यांना एकदा भेटीन, त्यांची तब्येतीची त्यांची विचारपूस करून पुढच्या काळामध्ये त्यांची तब्येत एकदा चांगली झाली की मग त्यांच्याशी परत चर्चा काही करायची असेल तर नक्कीच त्यांनी जर सांगितलं तर त्यांच्याबरोबर बसून चर्चा करून मार्ग काढू. धन्यवाद अतुलजी. ABP माझाच्या 0 आवरमध्ये आपण आलात, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. इकडे आरक्षणावर सरकार काम करत होतं तर तिकडे राजकारणही सुरू होतं. जरांगेशी सरकारच्या वाटाघाटी सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे होते असा सवाल संजय राऊतांना विचारला आहे. तर नितेश राणेंनी उत्तर दिलं आहे आणि उद्धव ठाकरेंच्या उत्तराखंड दौऱ्यावर बोट ठेवलंय. तर महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस अजित पवारांचं सरकार कधी पडणार याबद्दल संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाकीत वर्तवलंय. त्यामुळे हे राजकारण काही इतक्यात संपेल असं वाटत नाही. आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नावरच्या पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया आपल्या पोल सेंटरला. तुम्हाला परत एकदा आपला आजचा पहिला प्रश्न सांगते. काल ठरलेल्या मुदतीच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतं का? एकूण 30,000 मतं आलेली आहेत यूट्यूबवर. 32% लोकांनी होय म्हटलंय, 68% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 23% लोकांनी होय म्हटलंय, 77% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 6,000 मतं. 52% लोकांनी होय म्हटलंय, 48% नाही. इंस्टाग्रामवर 30% लोकांनी होय म्हटलंय, 70% लोकांनी नाही. जरांगेची समजूत काढण्यासाठी सरकारनं शिष्टमंडळ पाठवलं. त्यात MG गायकवाड आणि सुनील शुक्रे या 2 निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश होता. मराठा आरक्षणासाठी एम्पिरिकल डेटा गोळा करण्यापासून ते कायदेशीर बाजू पक्की करण्याच्या कामांचा त्यांना अनुभव आहे. प्रदीर्घ काळ मोठं पद सांभाळलं आहे, महत्त्वाचे खटले हँडल केले आहेत. त्यामुळे कायद्यातील खाचाखोचा चांगल्या प्रकारे यांना माहिती आहे. फक्त उपोषण आंदोलन करून का भागणार नाही, आरक्षणाची लढाई सर्वोच्च न्यायालयात टिकणं महत्त्वाचं आहे हे त्यांच्या इतकं चांगलं कुणालाच माहिती नसेल.
त्यामुळे नेहमीच्या नेत्यांनी राजकारणाची गणितं डोक्यात ठेवून चर्चा करण्यापेक्षा या विषयातील दोन मोठ्या माणसांनी, दोन तज्ज्ञांनी समजावून सांगितलेला विषय जरांगे पाटलांनी व्यवस्थित कळवून घेतला. जरांगे पाटील आणि सरकार दोघेही येत्या 50-60 दिवसात एकत्र काम करतील. सामंजस्यानं, चर्चेनं, सामोपचारानं विषयाकडे बघतील. त्रुटी दूर करण्यासाठी झटतील. आवश्यक ते सगळे प्रयत्न करून मागास गरजू मराठा समाजाची बाजू जोरकसपणे मांडतील अशी आशा. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात राज्यातल्या वातावरणात अनावश्यक तणाव राहणार नाहीत यासाठी सरकार आणि जरांगे यांनी जी मॅच्युरिटी दाखवली आहे त्यासाठी दोघांचंही महाराष्ट्राची जनता आभार मानत असेल. बिग बॉस विजेता इन्फ्लुएन्सर यूट्यूबर एल्विश यादव ड्रग्ज प्रकरणी अडचणीत आलाय आणि तेही आपले नेहमीचे ऐकिवात असलेले ड्रग्ज नाही तर चक्क धक्का बसेल असे ड्रग, सापाच्या विषाचं ड्रग्ज. नोएडातील सेक्टर 49 येथील फार्मवर आयोजित रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत काय सापडलं तर कोब्रा साप आणि त्यांचे विष. त्यामुळे खळबळ उडाली. याच रेव्ह पार्टीमध्ये नशेसाठी साप आणि सापांचं विष पुरवल्याचा आरोप एल्विश यादववर आहे. रेव्ह पार्टीत विषारी सापांचं विष पुरवणं, परदेशी मुली पुरवणं असे अनेक आरोप एल्विशवर लावण्यात आले आहेत. हरियाणातल्या गुरुग्राम येथील रहिवासी असलेला एल्विश यादव बिग बॉस OTT सीझन 2चा विजेता आहे. यूट्यूबवर मिलियनमध्ये फॉलोअर्स असलेला एल्विश यादव उर्वशी रौतेलासह एका म्युझिक अल्बममध्येही झळकला होता. एल्विश यादव वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सगळ्यात आधी तो लोकांच्या नजरेत अशाच नेगेटिव्ह पब्लिसिटीमुळे आला. महिलांबाबत अश्लाघ्य भाषेत बोलणं हा त्याचा छंद, त्यामुळे त्याच्यावर जबरदस्त टीकाही झाली होती. नंतर एल्विश यादव हा त्याच्या राजकीय कनेक्शनमुळेही चर्चेत आला. त्याला हे राजकीय फॅन्सही कसे लाभले हे माहिती नाही, पण एल्विशनं बिग बॉस OTT जिंकल्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं होतं. याशिवाय त्याचे निर्मला सीतारामन, स्मृती इराणी या राजकीय नेत्यांसह अनेकांच्या बरोबरचे फोटोही व्हायरल झालेत. यंदाच्या वर्षी गणपती सोहळ्यादरम्यान वर्षा या शासकीय निवासस्थानावरील गणेश आरती वेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह एल्विश यादव पाहायला मिळाला. शिवाय एल्विश स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी मानतो. आपल्या व्हिडिओतून तो अनेकदा भगवा आणि सनातन संस्कृतीशी संबंधित गोष्टींचा प्रचारही करताना दिसतो. असं असलं तरी रेव्ह पार्टीत नशेच्या नावाखाली थेट विषाचीच परीक्षा घेणाऱ्या एल्विशवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावरच आम्ही प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला हा दुसरा प्रश्न होता, सापाच्या विषानं नशेचा बाजार मांडणाऱ्या एल्विश यादव सारख्यांना कठोर शिक्षा व्हावी का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. पॉलिटिकल कनेक्शन असलेल्या एल्विश यादव विरोधात गुन्हे दाखल झाल्यामुळे तर राजकीय वादही निर्माण झालाय. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती महिवाल यांनी टीका केली. सापाचा ड्रग्ज पुरवणाऱ्या एल्विशला हरियाणाचे मुख्यमंत्री प्रमोट करत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. तर काँग्रेसनेही स्मृती इराणींच्या एल्विशच्या फोटोवरून निशाणा साधलाय. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत एल्विशचा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरतीसाठी कसा बरं पोहोचला असेल असा सवाल उपस्थित केला. तर नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहेत का असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधला. तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्केंनी तुमचे दिल्लीतले नेते परदेशात जाऊन काय घेतात
काय करतात याची माहिती घ्या, मग मुख्यमंत्र्यांवर बोला, असा काँग्रेसवर पलटवार केला. ज्या एल्विश यादवमुळे राजकीय वातावरण तापलंय, त्या एल्विश यादव आणि साप विष ड्रग्सच्या कनेक्शनवर प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट पाहूया. साप म्हटलं किंवा पाहिला की भीतीने अनेकांच्या अंगाचा थरका फुटतो, हृदयाची धडधड वाढते. आपल्या आजूबाजूला साप आहे ही कल्पनाही कुणाला करवत नाही. आणि जर चुकून सापाचा दंश झालाच तर त्याच्या विषाचे परिणाम होण्याआधीच साप चावल्याने आपण मरणार आहोत या भीतीने अनेक मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. पण असेही काही महाभाग आहेत ज्यांना या सापाच्या विषाची भीती वाटत नाही. उलट ते आपली जीभ तोंडाबाहेर काढून सापाचा दंश करवून घेण्यासाठी पैसे मोजतायत. नोएडामध्ये एका रेव पार्टीत नशेचा हा खतरनाक खेळ खेळला जात होता. या पार्टीत त्यांची रात्र रंगीबेरंगी व्हावी यासाठी अशा गोष्टी आणल्या जातात ज्याची सामान्य माणूस कल्पनाही करू शकत नाही. साप, अजगर, कोब्रा आणि विंचू. एका रात्रीच्या मजेसाठी डोकं चक्रावून टाकणारी ही सर्व व्यवस्था करण्यात आली होती. आणि या पार्टीचं बिग बॉस OTT विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवशी कनेक्शन जोडण्यात येत आहे. पीपल फॉर ॲनिमल या प्राणीमित्र NGOनं केलेल्या स्टिंग ऑपरेशन नंतर या विषारी पार्टीचा पर्दाफाश झाला. एल्विश यादव हा त्याच्या इतर साथीदारांसह नोएडा NCR मधील फार्म हाऊसमध्ये विषारी जिवंत सापांचे बेकायदेशीरपणे व्हिडिओ शूट करत असल्याचा आरोप होतोय. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सापाचं 20 मिलीग्रॅम विष आणि 9 जिवंत साप ताब्यात घेण्यात आलेत. यात 5 कोब्रा, 1 अजगर, 2 दुतोंडी साप आणि एका रॅट स्नेकचा समावेश आहे. या प्रकरणी एल्विश यादवसह इतर आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर प्राणीमित्र अशी ओळख असलेल्या आणि खासदार असलेल्या मनेका गांधींनी एल्विश यादवला अटक करण्याची मागणी केली आहे. तर एल्विशने या आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलंय. देखिए, एल्विश यादव और उस किस्म के लोग जो कोशिश करते हैं TRPs बढ़ाने, कानून तोड़ करके, इनको एकदम पुलिस को पकड़ना चाहिए. एकदम. ये आदमी कई दिनों से सांप पहन करके नाच रहा है और उससे बढ़ करके हमने सुना कि ये ऑर्गेनाइज करता है ये रेव पार्टीज जिसमें वो पाइथन्स, कोब्रास को बेच करके जहर उनका निकाल करके बेचता है. अब जहर होता है. जो लोग लेते हैं वो सोचते हैं कि उनको हाई हो रहा है, असल में उनकी किडनी फेल हो रही है. जितने भी आरोप मेरे ऊपर लगे हैं भाई, सारे बेबुनियाद हैं, सारे फेक हैं. 1% भी इनमें सच्चाई नहीं है. मैं पूरा सहयोग करने के लिए तैयार हूँ यूपी पुलिस के साथ. और मैं रिक्वेस्ट करूँगा यूपी पुलिस को, पूरे प्रशासन को, माननीय मुख्यमंत्री जी योगी आदित्यनाथ जी को, कि मेरी 1% भी, 0.1% भी अगर इस चीज़ में इन्वॉल्वमेंट मिल जाती है, मैं सारी जिम्मेदारी लेने को तैयार हूँ. एल्विश यादव हा त्याच्या फार्म हाऊसवर नियमितपणे बेकायदेशीर रेव पार्ट्यांचं आयोजन करायचा. या रेव पार्टीजना एल्विश परदेशी मुलींना बोलवायचा. पार्टीत सर्पविषाच्या नशेसाठी एल्विश आपल्या एजंटच्या सहाय्याने सर्व तयारी करायचा. रेव पार्टीसाठी एजंटला एल्विश यादवचं नाव सांगितल्यानंतर नशेसाठी एजंट जिवंत सापांची आणि विषाची तयारी करायचा. कोब्रा आणि इतर प्रजातींचे साप पकडून त्याचं विष रेव पार्टीसाठी गोळा केलं जातं. सापाचं विष असं काढून एखाद्या बाटलीमध्ये स्टोअर करून कुठे तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्याला काही व्हॅल्यू राहत नाही मग नंतर. आणि बाटलीवर म्हणजे अर्धा लिटर किंवा 1 लिटर सर्पविष काढण्यासाठी हजारो साप लागणार आहेत आपल्याला. त्यामुळे हे जे काही सापाचं विष म्हणून जे काही दाखवलं जातं ते खरं सापाचं विष नसतं. त्यात काहीतरी डुप्लिकेट असा नशा येणारा काहीतरी द्रव पदार्थ असू शकतो त्याच्यामध्ये. नशा म्हणून रेव पार्ट्यांमध्ये होणारा सर्पविषाचा प्रयोग, यामुळे सापांच्या विषाच्या तस्करीत कोट्यवधींची उधळण होते. परिणामी सर्पविषाच्या नशेचा हा व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढत चाललाय. ही नक्कीच देशातल्या तरुणाईसाठी धोक्याची घंटा म्हणता येईल. ब्युरो रिपोर्ट,
ABP माझा. रेव पार्टी म्हटलं की कोकेन मेफेड्रोन ठरलेलंच, पण नॉयडातल्या एल्विश यादवच्या रेव पार्टीत याहीपेक्षा जहरीली नशा पाहायला मिळाली. साप विंचूची नशा. रेव पार्टीत येणारा नशेसाठी स्वतःला सापाकडून दंश करून घ्यायलाही तयार असतो. सर्पदंशामुळे त्यांना वेगळीच नशा होत असल्याचा दावा करण्यात येतो. याच विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, सापाच्या विषानं नशेचा बाजार मांडणाऱ्या एल्विश यादव सारख्यांना कठोर शिक्षा व्हावी का? एक्सवर मोहन ताव्हारे, अशा लोकांना सार्वजनिकरित्या बदनाम केले पाहिजे. बऱ्याच वेळा यांची कर्तृत्व शेजारच्यांना देखील माहिती नसतात. यूट्यूबवरून पराग, आजच्या बहुतेक तरुणाईचा आदर्श आहे एल्विश यादव. इंस्टाग्रामवरून अक्षय वालगुडे, गैरवर्तणूक करणाऱ्या प्रत्येकाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. इंस्टाग्रामवरून तेजस रणदिवे, कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. अशा बाजारबुणग्यांना कशाला गणपतीची आरती करायला देतात. इंस्टाग्रामवरून जयेश डेकाटे, यांना अवॉर्ड मिळाला की हवेत उडतात. त्यांना वाटतं की आपण काही केले तरी कोणी बोलणार नाही. अशांना शिक्षा झाली पाहिजे. इंस्टाग्रामवरून शरद सोळंके पाटील, माणसांच्या आणि प्राण्यांच्या जीवाशी खेळून प्रसिद्धी झोतात राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. एल्विश यादव त्याची लाईफस्टाईल आणि महागड्या कार्सच्या क्रेजमुळेही चर्चेत राहिला. कारण यूट्यूबवरून महिन्याला मिळणारे 8 ते 10 लाख रुपये, तसंच बिग बॉस जेतेपदाचे 25 लाख, या पैशांमध्ये एल्विशनं कोट्यावधींचं घर आणि गाड्या कशा घेतल्या? त्याने मिळवलेल्या या संपत्तीचं या सर्प विष ड्रग्ज माफियाशी तर संबंध नाही ना, असेही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, सापाच्या विषानं नशेचा बाजार मांडणाऱ्या एल्विश यादव सारख्यांना कठोर शिक्षा व्हावी का? एकूण 10,000 मतं. यूट्यूबवर 95% लोकांनी होय म्हटलंय, फक्त 5% नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 77% लोकांनी होय म्हटलंय, 23% नाही. एक्सवर 23% होय म्हटलंय आणि 77% नाही. फेसबुकवर 69% लोकांनी होय म्हटलंय, 31% नाही. सध्याचा जमाना AIचा आहे. कुणाचा तरी फोटो कुणासोबत तरी आहे म्हणून त्यांचा थेट, घनिष्ठ, जिव्हाळ्याचा संबंध आहे असं मानण्याचा हा जमाना राहिलेला नाही. काही काळ त्याचं राजकारण करता येतं, तात्पुरता भ्रम पसरवता येतो किंवा परसेप्शनच्या खेळात तात्पुरता लाभ मिळतो. पण या नादात बिगर पिक्चर बघण्यात त्रुटी राहू शकतात. जसं की आत्ताचं सर्पदंश फेम एल्विश यादव प्रकरण. मोठमोठ्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटो व्हायरल केले जात आहेत. त्याचा संबंध मोठमोठ्या राजकारण्यांशी असेल तर त्याची चौकशी व्हावीच. पण या नादात या हाय प्रोफाईल केसमधील इतर धागेदोरे, बारकावे सुटणार नाहीत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पडद्यामागील गुन्हेगारांकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. रेव पार्टीला जाणारे, नशा करणारे, एल्विश सारख्यांकडून सेवा घेणारे दोषी आहेतच, पण त्यांची सोय करणारे असे एल्विश आणि एल्विश सारख्यांना पाठीशी घालणारे जास्त दोषी, जास्त अपराधी आहेत. त्यांचा फणा वेळीच ठेचणे,
त्यांची नांगी वेळीच ठेचणे गरजेचं आहे. अयोध्येच्या श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या दिवशीसाठी जगभरातील रामभक्तांना विश्व हिंदू परिषदेनं आवाहन केलंय. 22 जानेवारीला सकाळी 11 ते दुपारी 1 असे 2 तास हा प्राणप्रतिष्ठा सोहळा एकत्र येऊन बघा. शंखनाद, घंटानाद, आरती करून प्रसाद वाटा असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं चंपत राय यांनी केलं आहे. त्यासाठीचा एक भला मोठा मेगा प्लॅन आणि मंदिराचा आराखडा त्यांनी ट्विट केला आहे. दररोज 50,000 भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था केली जात आहे. दररोज 1 लाख आणि सणावाराला 3 लाख भाविक अयोध्येत येतील असा अंदाज आहे. या बातमीसोबतच 0 आवरमध्ये इथेच थांबूयात. सोमवारी रात्री 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.